पुण्यातली सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पबची तोडफोड केली जाते, बुलडोजर फिरवला जातोय। एफसी रोडवरील अनधिकृत पब्सवर प्रशासनाने ही कारवाई केली आहे। आपण पाहतोय सध्याची ही कारवाई जी आहे ती सुरू आहे। आपण पाहतोय की पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरती ही कारवाई जी आहे ती महापालिका करते, अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई केली जाते। आपण पाहतोय की पुण्यातील पब आणि बारवर सध्या पुणे महानगरपालिका प्रशासन जे आहे ते आक्रमक होत अनधिकृत बांधकाम जे आहेत त्याची कारवाई जी आहे ती सध्या केली जाते। पुण्यातील हे कल्चर विब बार आहे, त्या बारच्या समोर असलेली खरं तर ही कारवाई सुरू आहे। या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्या समोर त्याच्यावर कारवाई केली जाते। अनेक दिवसापासून पुण्यातील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर येत होता, त्यातच पब आणि बारच्या संदर्भातल्या कारवाया सुरू झाल्यानंतर आता पुण्यातील महानगरपालिका जी आहे ती आक्रमक झालेली आहे आणि पुण्यातील पब आणि बारच्या बाहेर असलेले अनधिकृत बांधकाम जे आहे ते पाळलं जात आहे। एकूणच महानगरपालिकेकडून मोठा पाऊसफाटा जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे आणि आता या ठिकाणी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर असणाऱ्या हॉटेलवर कारवाई जी आहे ती केली जाते। आपण पाहतोय की पुण्यात 2 दिवसापूर्वी जे पब आणि बारवर पोलिसांनी कारवाई केली होती, त्यानंतर खरं तर पब बारचा विषय होता, त्यानंतर पुणे महानगरपालिका आता आक्रमक झालेली आहे आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने ही कारवाई जी आहे ती केली जाते। काय सांगाल, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आपल्या सोबत आहेत, ही कारवाई केली जाते, कशाची नेमकी कारवाई आहे आणि का केली जाते? ही फ्रंट मार्जिनची कारवाई आहे। जे इलिगल कन्स्ट्रक्शन चालू आहे सध्या पुण्यामध्ये त्या संदर्भात सगळीकडेच कारवाई आपण घेत आहोत आणि ही बिल्डिंगच्या फ्रंट मार्जिन मधली कारवाई आहे आणि हे जे इलिगल आहे ते सगळं तोडण्यात येईल आज पूर्ण शिवाजीनगरमध्ये। हॉटेल आणि पबच्या बाहेरच्या संदर्भातली सगळी कारवाई आहे का? नाही, तर खास करून तसं काही नाहीये, पण पूर्ण जे इलिगल आहे ते या संदर्भात कारवाई आहे। नक्कीच आपण पाहतोय की पुण्यात जी इलिगल हॉटेलच्या बाहेर बांधकाम आहेत त्याच्या संदर्भातली ही कारवाई जी आहे ती पुणे महानगरपालिका करते आणि आता पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरती मोठ्या फौजफाट्यासह या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी येऊन कारवाई करतात। कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। आपण पाहतोय ड्रग्ज प्रकरणी ज्या घटना घडलेल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर आता त्याचे हे परिणाम पाहायला मिळतात। पुणे महापालिकेने ही धडक कारवाई सध्या सुरू केली आहे। आपण पाहतोय पुण्यामध्ये अनधिकृत बांधकामांवर हा हातोडा पाडला जातोय, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर विशेषतः बारवर ही कारवाई केली जाते।